हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर सुरुवात झालेली आहे नाश्त्यापासून. तर नाश्त्यासाठी मस्त एकदम तिखट चपाती बनवली आणि ह्यांच्यासाठी बनवत आहे मी उपमा. कारण तिखट चपाती वगैरे मिस्टर खात नाहीत, त्यांच्यामुळे उपमा बनवायला घेतला. तर रवा जो आहे ना तो भाजून घेतलेला नव्हता, म्हणून डायरेक्टच आता मी सगळं कांदा वगैरे जो परतून घेतला आहे त्याच्यातच रवा घालते आणि छान एकदम 2-5 मिनटं त्याला चांगलं मिक्स करून घेईन. मस्त रवा भाजला पण जातो आणि अशा प्रकारे बनवलेला नाश्ता पण मस्त होतो. आणि इथे चपाती बनवली पण खायला वेळच झाला नाही, त्यामुळे तर डब्यात घेतली आणि मी चाललेली आहे मॉर्निंग बॅचच्या क्लासला. सो इथून गेल्यानंतर आता मुलांचा आज ना खास दिवस आहे, कारण आज गुरुपौर्णिमा. तर मुलांना मी कालच सांगितलेलं की मस्त छान तयार होऊन या. आणि हे पहा, एवढा छोटासा अथर्व पण आल्याबरोबर त्याने माझी सगळ्यात आधी मला विश केलं आणि पाया पडल्या. तर आता मुलांनी इथे प्रिपेअर करून आणलेले होते शॉर्ट स्पीच. सगळ्यांचे स्पीच वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी आता इथे गुरूंचे आशीर्वाद म्हणजे माझे आशीर्वाद घेतलेले आहेत. आणि एवढं बरं वाटलं ना मुलांना, म्हणजे लहान असूनसुद्धा त्यांना न सांगता एकानंतर एक बरोबर रांगेने येत होते, पाया पडत होते, आशीर्वाद घेत होते. सो त्यानंतर मुलांना थोडंसं मी खेळसुद्धा खेळायला दिला, कारण कसं आजचा दिवस खास आहे म्हटल्यानंतर त्यांना पण असं वाटतं की टीचरनी जरा काहीतरी असं वेगळं करावं. आणि मुलांना सोडल्यावर मी चालले घरी. घरी जाताना आली साईबाबाच्या मंदिरात, छान दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आल्यानंतर गरमागरम चहा